नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. मंडळी, महाराष्ट्रातील सळसळत्या रक्तांच्या युवांमध्ये पोलीस दलांबद्दल विशेष आकर्षण असतं आणि या पोलीस दलातील विशेष आकर्षणाचं पद म्हणजे पोलीस उपनिरीक्षक. पोलीस उपनिरीक्षक होण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. मग आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवायचं असेल तर या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आपल्याला एक हक्काची जागा देखील हवी असते. निर्विवादपणे ही जागा म्हणजे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी. अकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी फौजदार होण्याची स्वप्न साकार केली आहेत. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने यशाची सूत्र आपल्यासमोर उलगडणार आहेत इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे माधव जगताप सर आणि महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाने यावर्षी फौजदारपदी निवडले गेलेले निर्मल कुमार भोसले सर. तुम्हा दोघांचेही कार्यक्रमात मी स्वागत करते. जसं की मी सांगितलं, महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी आहेत ज्यांचं स्वप्न असतं की मला पोलीस खात्यात, पोलीस दलामध्ये जायचं आणि पुढे देशाची सेवा करायची. आणि यासाठी खरं तर जगताप सर आपलं योगदान खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी आपल्यापासूनच सुरुवात करते. इन्फिनिटी स्पर्धा अकॅडमी बद्दल आम्हाला तुम्ही काय सांगाल? इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी ही जी संस्था आहे ही मुळात पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये याचा पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी, पहिला मजला, मानकरवाडा, पत्रा मारुती चौक, नारायणपेठ, पुणे. इन्फिनिटी अकॅडमीचं आणि आमच्या या संस्थेचं जे ब्रीदवाक्य आहे की आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठीची हक्काची जागा. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपल्याला एक करिअर घडवण्याचं स्वप्न बघत असतात आणि या करिअर घडवण्याच्या त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांना एक वाटाड्या हवा असतो आणि ते काम इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा जी अकॅडमी आहे ही मागच्या काही वर्षापासून अगदी यशस्वीरित्या करत आलेली आहे. यावर्षी देखील आपण MPSCच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेमध्ये चांगला निकाल दिलेला आहे आणि येत्या 4 ऑक्टोबरपासून आपण या पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी एक नवीन बॅच सुद्धा सुरू करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागातील त्यासोबत जे आता पुण्यामध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये येऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणं शक्य होत नाही अशा विद्यार्थ्यांचा देखील आम्ही यासाठी विचार केला आहे आणि यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा हे ॲप आम्ही गुगल प्ले स्टोअरला ठेवलेलं आहे. त्या ॲप तुम्ही डाउनलोड केलं तर त्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला या सर्व बॅचेसचे कोर्सेस जे आहेत हे ऑनलाईन पद्धतीनं अतिशय माफक शुल्कामध्ये करता येणं शक्य आहे. त्यासोबतच आम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं यूट्यूब चॅनल चालवतो. या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला MPSCच्या आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या महत्त्वाच्या अपडेट्स अगदी वेळेत आम्ही तिथं देतो आणि याचा फायदा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावरती होत आहे. आणि खूप कंटेंट पूर्ण असणारी सगळी माहिती म्हणजे स्पर्धा परीक्षामध्ये जेवढे काही अभ्यास विषय आहेत, जे काही अभ्यास साहित्य आहे, ते अभ्यास साहित्य आम्ही अतिशय सोप्या पद्धतीनं त्या आमच्या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शकांच्या माध्यमातून सातत्यानं टाकत आलेलो आहोत. अगदीच जसं तुम्ही आता सांगितलं की गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी घडवण्याचा तुमचा हा प्रवास सुरू आहे आणि MPSC म्हटलं तर प्रत्येकाला असं वाटतं की परीक्षेचा अभ्यास मी करतो आणि मला रँक होल्डर देखील व्हायचंय. आणि आपल्यासोबत असेच एक रँक होल्डर देखील आहेत. तर भोसले सर, तुम्ही महाराष्ट्रातून दुसरे आला आहात. या परीक्षेची तयारी नेमकी तुम्ही कशी करत होतात आणि हा एकंदरीतच सगळा अनुभव तुमचा कसा होता? नक्कीच मॅम. आता यश संपादन करण्यासाठी काही गाईडलाईन्स फॉलो केल्या होत्या. आता प्रत्येकाची स्ट्रॅटेजी ही वेगवेगळी असते. तर काही गाईडलाईन्स मी फॉलो केल्या होत्या. त्या गाईडलाईन्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आता पहिली गाईडलाईन अशी की तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असतं किंवा योग्य वाट हवी असती. आता योग्य वाटेला तुम्हाला जास्तीत जास्त सिलेबस वाचला पाहिजे. आता सिलेबस हा तुमचा एकदम चांगला गुरु ठरेल. सिलेबस वाचल्यावर आता मी कसं करायचो, पहिल्यांदा सिलेबस वाचायचो. सिलेबसमध्ये कोणते पॉईंट्स आहेत बाबा ज्याच्यामध्ये आपण कमी पडतोय ते पॉईंट्स मी पुन्हा वाचायचो. आणि ते केव्हा कळतं की तुम्ही जास्तीत जास्त PYQ म्हणजे मागच्या वर्षीचे क्वेश्चन किती सोडवताय आणि किती त्यांचा सराव करताय, ह्याच्यावरून तुम्हाला तो मार्ग यशापर्यंत नेऊ शकतो. आता दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं की खूप वेळा मुलं अनेक रेफरन्स बुक वाचायला घेतात. आता रेफरन्स बुक मी प्रत्येक रेफरन्स बुक प्रत्येक सब्जेक्टसाठी एकच रेफरन्स बुक वापरलं. आता त्याच्यामुळं कुठेतरी मला माझ्या मनामध्ये भीती होती की मी एकच रेफरन्स बुक वाचतोय, कारण आसपासचे विद्यार्थी अनेक रेफरन्स बुक वाचायचे आणि मी त्याच्यामध्ये एकच रेफरन्स बुक वाचायचो. ते एक मला उत्तम म्हणजे माझ्या यशापर्यंत नेण्यासाठी मला चांगली गोष्ट ठरली. तर तिसरी गोष्ट अशी की मार्कांचं किंवा तुमच्या ज्या आता PSI पोलीस उपनिरीक्षक हे 4 स्टेजेसमध्ये डिवायडेशन केलेलं आहे. पहिले पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, नंतर येतं शारीरिक चाचणी आणि नंतर येते मुलाखत. तर या
चारही इव्हेंटचं मी बॅलन्स केला, म्हणजे मार्कांचं बॅलन्स केलं. आता मला वैयक्तिक सांगायला झालं तर मी आता महाराष्ट्रामध्ये जरी दुसरा आलो तरी मला कोणत्याच ह्याच्यामध्ये मी टॉप केलं नाही, पण मार्कांचं बॅलन्स केलं. त्याच्यामुळे 4 चाचणी असेल, इंटरव्ह्यू असेल किंवा मुख्य परीक्षा असेल, एकंदरीत ह्याचं ॲव्हरेज आलं आणि माझा महाराष्ट्रामध्ये दुसरा रँक बसला. आता चौथी गोष्ट सांगायची झाली तर आयोजन आता मी बघतो की मुलं भरपूर आयोजन करतात, प्लॅनिंग करतात, मात्र ते इम्प्लिमेंटेशन करत नाहीत. आता मी जसं प्लॅनिंग करायचो, फॉर एक्झाम्पल सकाळी मी रात्रीच ठरवायचो की सकाळी काय वाचायचंय, दिवसा काय वाचायचंय, या सेशनमध्ये काय वाचायचंय, त्या सेशनमध्ये काय वाचायचंय, ते आधीच ठरवायचो मी आणि ते इम्प्लिमेंट करायचो. आणि संध्याकाळी 1 तास रिव्हिजनला द्यायचो. आणि हे 5 ते 6 पॉईंट मी 2 वर्ष कोणत्याही डिस्ट्रॅक्शन शिवाय फॉलो केले आणि त्याच्यामुळे हे यश माझ्या पदरी पडलं. थँक्यू. जसं भोसले सर आता तुम्ही सांगितलं की या परीक्षेची तयारी करत असताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अभ्यासाची एक दिशा ठरवली होती. मात्र जगताप सर, मला जाणून घ्यायला हेही आवडेल की स्पर्धा परीक्षेची विद्यार्थी जो तयारी करतोय तर त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन नेमकं किती महत्वाचं आहे? कसं आहे की बुद्धीच्या कॅमेऱ्यामध्ये जर आपण प्रयत्नांचा आणि अभ्यासाचा रोल टाकला आणि त्याला आपल्या प्रयत्नांचं बटन दाबलं की यशाचा सुंदर फोटो आपल्या समोर येतो. तसंच आहे, ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतो त्यावेळेस बरेच विद्यार्थी हे स्वयंसिद्ध पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जर असं बघा की आपल्याला पुण्यावरून मुंबईला जायचं आहे आणि आपण पायी निघालो तर आपल्याला जाण्याचा कालावधी हा जास्त लागेल. तेच जर आपण बाय ट्रेन गेलो, बाय बस गेलो तर आपण कमी कालावधीमध्ये तो लांबचा टप्पा सर करू. तर या स्पर्धा परीक्षांमध्ये जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम फार मोठा आहे आणि त्याची व्याप्ती सुद्धा फार मोठी आहे. आणि मग यासाठी जर आपल्याला एखादा चांगला मार्गदर्शक आणि एखादी चांगली मार्गदर्शक संस्था जर मिळाली तर नक्कीच या स्पर्धा परीक्षांमध्ये अगदी कमी कालावधीमध्ये आपल्याला यश मिळवणं शक्य आहे. अगदी जसं तुम्ही सांगितलं की योग्य मार्ग निवडल्यानंतर त्या पद्धतीने आपण अभ्यास केला, सगळ्या गोष्टी ठरवल्या तर अर्थात आपल्याला यश मिळणारच आहे. मात्र भोसले सर, मला सांगा की एवढ्या मोठ्या परीक्षेचा तुम्ही अभ्यास करत होते, कुठेतरी मनामध्ये भीती किंवा दडपण तुम्हाला जाणवत होतं का? येस मॅम, कारण नक्कीच जाणवलं मला. कारण कॉर्पोरेट जॉब सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये विश्वामध्ये आलो होतो आणि काहीच कळत नव्हतं की काय करायचं, योग्य मार्गदर्शन मिळत नव्हतं. तर स्टार्टिंगला मला भीती जाणवली. मात्र आता मी एकतर शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवतो. आता त्यांनी जेव्हा स्वराज्याचं तोरण बांधलेलं होतं तेव्हा आसपासचे जे त्यांच्या हे होते, जहागीरदाऱ्या होत्या, आदिलशाह असेल, हे असेल, निजामशाह असेल, तर त्यांनी फेस केलंच ना. तसंच इथं पण कॉम्पिटिशन आहे, त्या काळी पण कॉम्पिटिशन आहे, इथं पण कॉम्पिटिशन आहे. तर आपण आत्मविश्वासाच्या जोरावर आपण कॉम्पिटिशनला बीट करू शकतो हे मला तेव्हा जाणवलं होतं. आणि कॉम्पिटिशनचं उदाहरण आणि भीतीचं उदाहरण एक तर घरामध्येच होतं. कारण आईला 2016 साली कॅन्सर उद्भवला होता. तर कॅन्सर थ्रू जे भीती मनामध्ये असते, आता ती कारण एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला तर तो त्याच्या मनामध्ये भीती बसते. तर भीतीतून ओव्हरकम कसं होणं ही माझ्या आईकडून शिकलो आणि त्याच्यामुळे ही भीती मला काय जाणवली आणि आत्मविश्वास तेव्हाच माझा बळकट झाला होता. कारण घरची कंडिशन बघता इकडे निर्णय घेतला होता. तर मला काहीतरी करून दाखवायचं होतं स्वतःसाठी, नाही तर आईसाठी तर मला काय करून दाखवायचं होतं. त्यामुळं भीती हा चॅप्टर मी लांबच ठेवला होता. अगदीच. त्यामुळे जे विद्यार्थी खरं तर MPSC ची तयारी करतात त्यांच्यासाठी हे एक आदर्श उदाहरण आहे की परिस्थिती कोणतीही असली तरी देखील आपल्याला पुढे वाटचाल करायचं आणि त्याचंच फळ खरं तर आपल्याला मिळालेलं आहे. जे विद्यार्थी जगताप सर आता MPSC ची तयारी करतात आहे तर त्यांच्यासाठी देखील किंवा ज्यांना फौजदारच व्हायचंय त्यांच्यासाठी काही अटी किंवा काही नियम, काही अर्हता आहेत, त्याबद्दल काय सांगाल? पोलीस उपनिरीक्षक या पदासाठीची जी पदभरती जी आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जाते आणि पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी मिनिमम अर्हता आहे की तुम्ही कोणत्याही शाखेचं पदवीधर असणं हे मस्ट आहे. त्यासोबत काही शारीरिक अर्हता आहेत कारण हे पोलीस दलातलं पद आहे. मग त्यामध्ये पुरुषाची उंची जी आहे 165 सेंटीमीटर, सोबत वयाची देखील मर्यादा याच्यामध्ये आहे. तर ओपन कॅटेगरी म्हणजे ज्याला आपण अमागास प्रवर्ग म्हणतो तर त्यांच्यासाठी 31 वयाची मर्यादा आहे आणि मागास प्रवर्गासाठी साधारणतः 34 वयोमर्यादा याच्या
याच्यामध्ये दिले गेलेले आहे. आणि या पोलीस उपनिरीक्षक हे जे पद आहे हे पोलीस दलातलं खरं तर खूप महत्त्वाचं पद आहे. पोलीस दलाचं ब्रीदवाक्य काय आहे? सदरक्षण आहे आणि खलनिग्रहण आहे. आणि मग यासाठी आपल्याला जर सदांचं रक्षण करायचं आहे, खलांचा निग्रह करायचा आहे, तर पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या माध्यमातून ही कामगिरी आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि आपण यामध्ये बॉलिवूडनं सुद्धा याला फार उचलून धरलेलं आहे. हे पद सिंगम सारखे सिनेमे याच्यावरती निघलेले आहेत. आणि म्हणून आम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून ध्येयवर्दी या नावानं आम्ही एक नवीन बॅच 4 ऑक्टोबर पासून मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे सुरू करत आहोत. या बॅचमध्ये मेंटरशिपसाठी आपल्याला लाभणार आहेत निर्मल कुमार भोसले सर, जे या स्वतः या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की महाराष्ट्रातील सगळ्यात तज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शकांची टीम सर्व अभ्यासक्रमासाठी, म्हणजे याच्यात अभ्यासक्रमामधले जर विषय बघितले आपण त्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि सामान्य ज्ञान हे महत्त्वाचे अभ्यास विषय आहेत. आणि त्या सामान्य ज्ञानामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, पर्यावरण असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, असे विविध विषय, चालू घडामोडींचा देखील अभ्यास आपल्याला आता TV9 सारख्या चॅनलच्या माध्यमातून तो देखील चांगल्या पद्धतीने होत असतो. तर या सर्व अभ्यासक्रमावरती आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन या ध्येयवर्दी या बॅचच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. अगदीच आत्ताच तुम्ही ध्येयवर्दी या बॅचचा उल्लेख केला, जी 4 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. आणि यामध्येच विद्यार्थी जेव्हा भोसले सरांसारख्या यशस्वी विद्यार्थ्याला पाहतात तेव्हा त्यांना असं वाटतं की आम्हाला फौजदार व्हायचंय आणि मग यासाठी नेमकं आम्ही काय करायला हवं. तर अशा आपल्या विद्यार्थी मित्रांना भोसले सर तुम्ही काय सांगाल? सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे ध्येयवर्दी, आता माझं ध्येय हे मी माझ्या प्रत्येक बुकवर नावापुढे लिहायचो. आता ते एक मानसिक समाधान असायचं की बाबा मला माझं ध्येय काय PSI व्हायचं. त्याच्यामुळं मी प्रत्येक माझ्या नावापुढे PSI हे पद लिहायचो. आणि तसेच कोणाचं STA असेल, कोणाचं DYSP असेल, त्यांनी ते लिहावं. कारण त्यांना रोजच उठल्यानंतर जेव्हा तुम्ही पुस्तक हातात घेता तेव्हा तुम्हाला तुमचं ध्येय कळतं की तुम्हाला काय करायचंय. त्यामुळे तुमची दिशा ठरते दिवसाचं आपल्याला काय करायचं. टाइमपास केला नाही पाहिजे. ध्येय काय? ध्येयवर्दी. माझं काय होतं? ध्येयवर्दी. तसं प्रत्येकाने आपापलं ध्येय निश्चित केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सांगायला मी प्रॅक्टिसवर जास्तीत जास्त भर देतो. आता प्रॅक्टिस आणि सराव, आता पूर्व परीक्षेला मी जास्तीत जास्त 30 क्वेश्चन पेपर सोडवले. पुन्हा मुख्य परीक्षेला प्रत्येक विषयाचे 50-50 क्वेश्चन पेपर सोडवले. पेपर 1 असेल, पेपर 2 असेल. तसेच शारीरिक चाचणीचा कंटिन्यू सराव केला. आणि इंटरव्ह्यू जसे की इन्फिनिटीच्या माध्यमातून इंटरव्ह्यूची तयारी केली. आता इन्फिनिटीचं खूप खूप आभार मानतो, कारण जे आयोगाचे माजी सदस्य असतात, आयोगाचे माजी सदस्य उपलब्ध करून देतात, ते इंटरव्ह्यू घेतात. हे पुण्यामध्ये किंवा अख्ख्या महाराष्ट्रात कुठेच होत नाही. ते इन्फिनिटीच्या माध्यमातून होतं. आणि कारण का आयोगाचे सदस्य ज्या विद्यमान कार्यरत असतात आणि ते आपल्या पुढे बसलेले आहेत असे गृहीत धरून आपण इंटरव्ह्यू देतो. त्याच्यामुळं इंटरव्ह्यू चॅप्टर हा PSI साठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आता जो सिलेबस बदलला आहे त्याच्यामुळे इंटरव्ह्यू जास्तीत जास्त फोकस करणे हे माझ्या दृष्टीने योग्य ठरतंय आता सध्याच्या दृष्टीने सध्या तरी. आणि तिसरी गोष्ट की कन्सिस्टन्सी, म्हणजे तुमचे आता कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष कोरोनाचा काळ गेला. या कोरोनाच्या काळामध्ये मी पुण्यामध्येच होतो. मस्त घरी जायचं होतं मला, घरचे बोलवत होते, पण नाही, माझ्या पुढे एकच वळ दिसत होते, ध्येयवर्दी. त्याच्यामुळं जास्तीत जास्त कन्सिस्टन्स कसा राहायचा ह्याचा प्रयत्न केला पाहिजे विद्यार्थ्यांनी. अगदीच जसं आता भोसले सरांनी सांगितलं की MPSCच्या माध्यमातून जर आपल्याला पोलीस खात्यात एक मोठं पद हवं असेल तर त्यासाठी ध्येयवर्दी ही एक नवीन बॅच 4 ऑक्टोबर पासून सुरू होते. आणि या बॅच बद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही सरांकडून अधिक मार्गदर्शन घेऊ शकता. तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी बद्दल आपण यांच्याकडून आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत माधव जगताप सर आणि निर्मल कुमार भोसले सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना फौजदार व्हायचंय ते नेमकी तयारी कशी करतात आणि एकंदरीतच सरांचा देखील अनुभव कसा होता. मात्र या सगळ्यामध्ये स्पर्धा परीक्षा आणि समाज माध्यम यांचा देखील फार जवळचा संबंध आहे. तर या समाज माध्यमांचा देखील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर काही परिणाम होताना तुम्हाला दिसतो का?
खरं आहे अमृता मॅडम. आता कसं आहे की समाज माध्यमं ही फार प्रभावी ठरत आहेत आणि आता हे स्मार्टफोनचं युग आलेलं आहे आणि आताचा प्रत्येक युवा हा स्मार्टफोनवरती असतो. तासनतास त्याचा स्क्रीन टाईम असतो. परंतु ज्यावेळेस हा तासनतास स्क्रीन टाईम असतो आणि ज्यावेळेस तो झोपताना तो बघतो की आज दिवसभरामध्ये मी समाज माध्यमामध्ये काय बघितलं, मी युट्यूबवरती काय बघितलं, मी इंस्टाग्रामवरती काय बघितलं, मी फेसबुक आणि व्हॉट्सअप विद्यापीठ झालेली आहेत आजकाल. तर यांच्या माध्यमातून मला खरंच चांगलं मार्गदर्शन मिळालं का, योग्य दिशा मला अभ्यासासाठी मिळाली का, किंवा त्या स्पर्धा परीक्षेसाठी फायद्याचं काही मिळालं का, तर त्याच्या हाती काहीही लागत नाही. आणि याचाच विचार करून इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती PSI पॉडकास्ट या नावानं आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे. या PSI पॉडकास्टमध्ये ज्या अशा कहाण्या आहेत, ज्या यशाच्या बाबतीमध्ये त्यांच्या संघर्षाच्या ज्या कहाण्या आहेत, त्या कहाण्या आपल्या मार्गदर्शकांच्या माध्यमातून आम्ही उलगडून दाखवत आहोत. आणि हा PSI पॉडकास्ट जो कार्यक्रम आहे, हा PSI पॉडकास्ट कार्यक्रम खरं तर विद्यार्थ्यांना या फौजदार होण्यासाठी फार दिशादर्शक ठरणार आहे आणि ध्येयवर्धीचं त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. अगदीच. खरं तर आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी तुम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करतातच आहे. मात्र यानंतर भोसले सर, मला हेही जाणून घ्यायला आवडेल की ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे त्याला कुठेतरी अभ्यास करताना प्रश्न असतो की मी क्लास लावू की नको आणि माझा अभ्यास नेमका मी कसा करू. तर अशा विद्यार्थ्यांना देखील तुम्ही तुमच्या अनुभवातून काय संदेश द्याल? क्लास हा नक्कीच मार्ग दाखवतो. तुम्हाला यशापर्यंत जायसाठी तुम्हाला क्लासची आवश्यकता आहेच. मात्र प्रत्येक विद्यार्थ्यांना आता त्याची आर्थिक क्षमता असेल त्यानुसार त्याला क्लास अवेलेबल होत नाही आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापली क्षमता ओळखली पाहिजे. आता काही विषय ह्याच्यामध्ये जड जातात. आता कोणता विषय आपल्याला जड जातोय त्यासाठी क्लास लावणं आवश्यक आहे. आता मी पण तसंच करायचो. काही विषय असतात ते आपल्या आवाक्यातले असतात, त्यासाठी तुम्ही क्लास नाही लावले तरी चालतात. मात्र काही विषय आहेत त्यासाठी तुम्ही क्लास लावलेच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे त्याचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे आणि त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला परिपक्व होता आलं पाहिजे. अगदीच. एकंदरीतच जगताप सर, आपण आपल्या आजूबाजूला बघतो की शहरी भागातील किंवा ग्रामीण भागातील जे होतकरू प्रज्ञावंत विद्यार्थी आहे त्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवायचंय, तर त्यासाठी या विद्यार्थ्यांनी मग तयारी नेमकी कशी करावी? बघा, यश इतकं सुंदर दुसरं काही असत नसतं आणि यश हे केवळ आणि केवळ तुमच्या प्रामाणिक कष्टाचं फळ असतं. आता विद्यार्थी मित्र खूप प्रज्ञावंत असतात आणि खूप त्यांना चांगल्या मनापासून तयारी करण्याची त्यांची इच्छा असते, परंतु बऱ्याच अडचणी त्याच्यामध्ये येतात. मग आर्थिक अडचणी असतात, मोठ्या शहरांमध्ये येऊन राहण्या खाण्याच्या अडचणी असतात. यासाठी सुद्धा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी एक आपलं सामाजिक दायित्व म्हणून कायम काम करत आलेली आहे. आणि यातूनच आम्ही काय केलेले की फ्री मेंटॉरशिप प्रोग्राम आम्ही सुरू केलाय. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यायचं आहे, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासनामध्ये अधिकारी व्हायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही मोफत मेंटॉरशिप प्रोग्राम सुरू केलेला आहे. त्या विद्यार्थ्यांनी आगाऊ नोंदणी करायची आणि आमच्या अपॉइंटमेंट घेऊन त्यांनी फ्री मेंटॉरशिप आम्ही त्यांना देतो. त्यासोबतच आता जे मी सांगितलं की तुम्हाला ध्येयवर्धी नावाची जी बॅच आपण 4 ऑक्टोबर पासून सुरू करतोय, त्यासोबतच संयुक्त गट ब आणि गट क परीक्षेसाठी आपण दुसरी एक फाउंडेशन बॅच सुद्धा सुरू करत आहोत. त्यांच्या फी सुद्धा ऑनलाईन स्वरूपात आपण खूप माफक प्रमाणात मध्ये ठेवलेल्या आहेत आणि ही जी काही त्यांची आर्थिक अडचण आहे ती सुद्धा या स्पर्धा परीक्षांची तयारी करतानाची ते आम्ही या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदीच. त्यामुळे शासकीय सेवेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचं करिअर करायचंय त्यांच्यासाठी एक संपूर्ण पाठिंबा, संपूर्ण सपोर्ट सिस्टीम हे तुम्ही आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून उभारलेली आणि त्याचे उदाहरण आपल्या समोर आहेच. जे उत्तुंग यश भोसले सर तुम्हाला मिळालेलं आहे, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा नेमका कोणाचा आहे आणि जे विद्यार्थी आता तुम्हाला एक आदर्श म्हणून पाहतायत त्यांना देखील आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे का? सर्वप्रथम हे यशाचं श्रेय मी माझ्या आईवडिलांना देऊ इच्छितो. कारण त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं माझ्यासाठी की मला त्यांना वर्दीत पाहायचं होतं, ते मी त्यांनी पूर्ण करून दाखवलंय आणि काही दिवसातच मला वर्दी येईल. आता ज्यावेळेस तुम्ही स्वप्न पाहता आईवडिलांसाठी, तो विचार करा की जेव्हा पंचक्रोशीमध्ये तुम्हाला लोक डोक्यावर घेऊन नाचतात किंवा ज्यावेळेस नाचताना तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात, ती मोमेंट एन्जॉय करा तुम्ही, ती मोमेंट पहा, जेणेकरून तुम्हाला जे तुमचं ध्येय ठेवलेलं आहे ते तुम्हाला अचीव करता येईल. आणि प्रत्येक क्षणाला तुम्हाला इफेक्टिव्ह मार्गदर्शन लागतं. आता इफेक्टिव्ह मार्गदर्शन लागलं होतं ते माझ्या कलिग्स असतील, पुन्हा माझे मित्र असतील किंवा माझे सिनियर्स असतील, त्यांना पण माझे श्रेय अर्पण करतो. एक गोष्ट सांगायची की माझ्या नोट्स, आता प्रत्येक अधिकारी बनतो मात्र पुस्तकांना आणि ह्याला श्रेय देत नाही, तर
ते मी पुस्तकांना आणि माझ्या नोट्सला माझं श्रेय देतोय. आणि एक महत्त्वाची गोष्ट की जो माझा रँक आलाय त्याला पुरेपूर माझी होणारी जी बायको आहे किंवा वाईफ माझी, तिने खूप मला ह्यासाठी मदत केली. कारण जेव्हा आमची मुलाखत झाली होती जेव्हा मी ग्राउंड करत होतो, आणि ग्राउंड करत असताना आणि इंटरव्ह्यूसाठी तिने अत्यंत खंबीरपणे मला पाठिंबा दिला, त्यामुळेच मी हे यश आणि मी रँक मिळवू शकलो. तर जसं भोसले सरांनी सांगितलं की या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांना किती मोलाचं मार्गदर्शन हे आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आणि याच अकॅडमीतून आता 4 ऑक्टोबरला एक नवीन बॅच येते ध्येयवर्दी नावाची. तर जे विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षेचा विचार करतात आणि त्यांनाही पुढे जाऊन असंच यश संपादन करायचंय, अशा आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? मी जसं सुरुवातीला सांगितलं की इन्फिनिटी अकॅडमीचं ब्रीद आहे आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठीची हक्काची जागा. हो, ही तुमच्या हक्काची जागा असणार आहे. आणि ध्येयवर्दी ही जी बॅच आहे मुळातच एक टेलरमेड बॅच आहे. म्हणजे कसं केलंय की आपण त्यामध्ये PSI म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी परीक्षेच्या विविध टप्प्यांवरती जे हवं असतं, जे गरजेचं असतं, जे महत्त्वाचं असतं ते आम्ही त्या बॅचच्या विद्यार्थ्यांना त्या तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत देणार आहोत. त्यासोबतच प्रशासनातील असे जे आधीचे विद्यार्थी PSI या पदावर निवडले गेलेले आहेत त्यांचं सुद्धा मोफत मेंटॉरशिप आपण करणार आहोत. आणि मुळात आपल्याला यामध्ये निर्मल कुमार भोसले सरांसारखा मेंटॉर जर मिळणार असेल तर ध्येयवर्दी नक्की शक्य आहे. ध्येयवर्दी ही जी बॅच आहे 4 ऑक्टोबर पासून सुरू होते. आणि या बॅचमध्ये तुम्हाला संपर्क करायचा असेल, प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आणि जो पत्ता आम्ही इथे देतोय त्या पत्त्यावरती तुम्ही येऊन प्रत्यक्ष भेटू शकता. आम्ही प्रत्यक्ष भेटून या बॅच संदर्भात अधिकची माहिती तुम्हाला देणार आहोत. त्यासोबतच तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे ॲप आहे ते प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्या. एकंदरीतच स्पर्धा परीक्षेची जे विद्यार्थी तयारी करतात त्यांना नेमक्या कोणकोणत्या गोष्टी हव्या असतात या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी म्हणजे इन्फिनिटी स्पर्धा अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आणि त्याचबद्दल आज तुम्ही दोघांनीही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. आपले खूप खूप आभार. थँक्यू. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.